नमस्कार मंडळी एकदा परत मराठा आणि ओबीसी वाद जोरात येणार आहे, म्हणजे पेटणार आहे। कारण तर आता तुम्हाला माहितच आहे, यापूर्वी कोणत्याही प्रकारचं पद हे छगन भुजबळ यांना देण्यात आलं नव्हतं। त्यांची कदाचित बऱ्याच प्रमाणात नाराजी सुद्धा होती। ते चालू सभेत सुद्धा उठून गेले होते। ज्या पद्धतीने कुठेतरी सभा असेल आणि पत्रकारांच्या जे काही समोर असेल त्यांच्या माध्यमातून जी काही बाईट देण्यात आली होती, त्या बाईटच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जाणवलं असेल की जे काही छगन भुजबळ यांची नाराजी आहे ती दिसत होते आणि अजितदादा पवार सुद्धा त्याला विरोध करत होते। परंतु कुठेतरी यांना मोपरेल गुंडाळण्याची सवय लागलेली आहे। म्हणजे कुठेतरी मोपरेल टाकायचा आणि तो नाकावर येणारा चष्मा, कुठेतरी बोबडं नाक आणि त्याच्यातून तो चष्मा खाली ओकत असतो। परंतु असं असताना सुद्धा कुठेतरी परत एकदा जातीवाद हा केला जाणार आहे। कारण तर ज्या पद्धतीने लोकसभा असतील, विधानसभा असतील आणि मराठा समाजाचं जे काही ओबीसीतून आरक्षण मिळावं त्याच्यासाठी जे काही लढा होता, या लढ्याच्या वेळेस सुद्धा छगन भुजबळ यांच्या माध्यमातून प्रतिमोर्चा असतील, प्रतिसभा असतील आणि ते जे काही हाकेसारखे लोक लावून दिलेले होते, यांच्या सुद्धा बऱ्याच काही प्रतिमोर्चा, प्रतिसभा किंवा प्रति उपोषण अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। आणि माननीय जरांगे पाटील यांच्या माध्यमातून परत एकदा मुंबईला यापूर्वी सुद्धा जे काही जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि मराठा समाजाला एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जे काही सगळेसोयरीचा कायदा होता तो पारित करणं गरजेचा होता। तो जे काही गॅजेट असतील, हैदराबाद गॅजेट असेल, मुंबई गॅजेट असेल आणि ते लागू करण्याची गरज होती, परंतु तसं झालं नाही। आणि परत एकदा माननीय जरांगे पाटील यांच्या माध्यमातून एकदा मुंबईला जाण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। तर मग आता जे काही फडणवीस साहेबांची राजनीती असेल आणि कुठेतरी ओबीसी जे काही मत असेल, जे काय आता लोकसभा असतील, मतदान ग्रामपंचायत असतील, पंचायत समिती असतील आणि जे काही जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, यांच्या निवडणुकी ह्या चालू आहेत आणि भाजपला सुद्धा एक छगन भुजबळ यांच्यासारखा जे काही जुना माणूस असेल, जो काही अनुभवी माणूस असेल, पिकलेला माणूस असेल, त्यांना ती गरज आहे। म्हणून परत एकदा छगन भुजबळ यांना ते पद देण्यात आलेले आहे, त्यांच्याकडे मंत्री पद देण्यात आलेले आहे आणि याचाच फायदा परत एकदा ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करून त्याचा फायदा परत एकदा भाजपला हा होऊ शकतो। आणि त्यासाठी अखेर का होईना, लढत पडत का होईना, परंतु छगन भुजबळ यांना त्यांचं पद मिळालं आणि ते आता कुठेतरी नाराज होते, कुठेतरी नाराजी दाखवत होते। त्यांचं कामच आहे, शिवसेनेतून बाहेर पडले कारण तर पद मिळालं नव्हतं, मग राष्ट्रवादीतून जे काही शरद पवार गट आहे त्या गटातून बाहेर पडले, त्यांचं कामच आहे। कारण तर जोपर्यंत त्यांना पद मिळत नाही त्यांना करमतच नाही। आणि अशीच एकदा परिस्थिती भाजप आणि जे काही आता अजितदादा पवारचा गट आहे त्याच्यात सुद्धा तशाच पद्धतीने दिसून आली होती। कारण तर त्यांना पद देण्यात आलं नव्हतं, एखादं कोणत्याच प्रकारचं पद न दिल्या कारणानं त्यांची नाराजी साहजिकच होती आणि ती नाराजी कुठेतरी समाजात दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता। आणि जे काय आता पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असेल, जे काही सरपंचाच्या निवडणुका असतील, याच्यात फायदा होण्याकरता आणि मराठा ओबीसीचा वाद परत एकदा टप्प्यात आणण्याकरता फडणवीस साहेबांची ही राजनीती आहे। आणि कुठेतरी याच्यातून अजितदादा पवारची सुद्धा नाराजी होती। त्यांच्या पत्रकार परिषद असेल किंवा ते जे काही स्टेजवर गेल्यानंतर फुलाचा जे काही गुच्छ असेल ते सुद्धा अजितदादा पवार हे नाराजीच्या दृश्यातून ते दिसून आलं होतं, स्टेजवर सुद्धा तसं दिसून आलं होतं। आणि ही नाराजी कायम खदगतच आहे, परंतु नाविलाजाने आता ओबीसीचे जे काही नेते मनवले जातात, छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते आहेत, ते कैवाळे आहेत आणि त्यांना काळजी आहे ओबीसीची, त्यासाठी परत एकदा ते पद देण्यात आलेले, झटकून मचकून का होईना, परंतु शेवटच्या टप्प्यात सुद्धा हे पद देण्यात आलेले आहे। आणि याचाच फायदा परत एकदा ओबीसी आणि मराठा वाद हा एकदा चौपटावर येऊ शकतो। मग मराठा आरक्षण जो काही मुद्दा असेल तो भरकटेल का? अजिबात नाही। कारण तर जरांगे पाटील जे आहेत ते त्यांच्या मतावर ठाम आहेत। त्यांना जे काही आरक्षणचा मुद्दा आहे, ओबीसीतून आरक्षण मिळावं याच्यासाठी परत एकदा मुंबईला त्यांचं जे काही नियोजन असेल तो सुद्धा त्यांनी पूर्णपणे केलेले आहे। आणि मराठा समाज आज जवळपास गोदापट्ट्यातील
जवळपास 100 मला वाटते 38 गाव का काहीतरी त्या ठिकाणी गोदापट्ट्यातील पूर्ण गाव आले होते आणि जे काही गोदापट्ट्यातील तिकडले मराठा बांधव असतील त्यांच्या माध्यमातून जे काही गर्दी पाहायला मिळाली, मग इतर समाज जर किंवा इतर जिल्ह्यातील जे काही मराठा समाज असेल, 18 पगड जातीतील जे काही समाज असेल, परत एकदा मुंबईला आले तर मग मुंबईचं काय हाल होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सरकार या विषयावरती काय चर्चा करते आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण लागू करते किंवा जे काही सगळे सोयरीचा कायदा आहे तो पारित केला जातो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।